जर हैबत बाबा नसते तर आज आपण पाहतो ती वारीच कदाचित अस्तित्वात नसते. होय, आज लाखो वारकरी ज्या शिस्तीत पंढरपूरकडे चालतात, ज्या पालखी सोहळ्याने संपूर्ण जगाला थक्क केलं आहे, त्या वारीला नवसंजीवनी देणारा माणूस ना संत होता ना राजा. तो होता एक लष्करी सरदार आणि त्याचं नाव होतं श्रीमंत हैबत बाबा आरफळकर. चला जाणून घेऊया एका सैनिकाने वारीचा इतिहास कसा बदलला. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या काळापासूनच वारीची परंपरा सुरू होती. शेकडो वर्षे लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात होते. पण काळाच्या ओघात वारीच्या परंपरेत खंड पडू लागला. वारी विस्कळीत होत होती आणि नेमकं याच काळात इतिहासाच्या पानांवर प्रवेश झाला हैबत बाबा आरफळकरांचा. सातारा जिल्ह्यातील आरफळे गावाचे हैबत बाबा हे ग्वाल्हेरच्या शिंदेशाहीमध्ये एक पराक्रमी लष्करी सरदार होते. पण त्यांच्या आयुष्यात असा एक प्रसंग घडला ज्याने सर्व काही बदलून टाकले. एकदा ते ग्वाल्हेरहून आळंदीकडे येत होते. सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये काही दरोडेखोरांनी त्यांना घेरलं. ज्या क्षणी मृत्यू समोर उभा होता त्या क्षणी हैबत बाबा अखंड ज्ञानेश्वर माऊलींचा जप करत होते आणि अचानक एक व्यक्ती धावत आली आणि त्यांनी दरोडेखोरांच्या प्रमुखाला सांगितलं, तुझ्या घरी मुलगा झाला आहे. या आनंदाच्या बातमीमुळे दरोडेखोरांचा प्रमुख प्रचंड खुश झाला आणि त्याने हैबत बाबांना जिवंत सोडून दिले. मृत्यूच्या दारातून सुटलेल्या हैबत बाबांना जाणीव झाली की संकटात आपल्या माऊलीनेच आपली हाक ऐकली आणि आपला जीव वाचवला. त्यांनी त्या क्षणी आयुष्य बदलून टाकणारा निर्णय घेतला. आता उरलेलं आयुष्य फक्त आणि फक्त माऊलींच्या चरणीच अर्पण करायचं. 1830च्या दशकात हैबत बाबांनी ज्ञानेश्वर माऊलींचा स्वतंत्र पालखी सोहळा सुरू केला. पण त्यांनी फक्त वारी सुरू केली नाही, तर तिला एक अशी व्यवस्था दिली जी आजही कायम आहे. वारीतील दिंड्यांचे क्रमांक, चोपदार आणि भालदार व्यवस्था, चांदीचा दंड, पालखीचा शिस्तबद्ध प्रवास हे सर्व हैबत बाबांनीच सुरू केले. म्हणूनच आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीजवळ हैबत बाबांच्या पायरीला विशेष मान दिला जातो. कारण त्यांनी फक्त वारी वाचवली नाही, तर लाखो भक्तांच्या श्रद्धेला दिशा दिली.